नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? की आय होप एव्हरीथिंग इज गोईंग वेल. आपण हिस्ट्री बाय मंगेश चौले या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती, त्यासोबतच की आपलं टेलिग्राम ॲप आणि अँड्रॉईड ॲप की साधारणतः यावरती की एक वेगळी सिरीज सध्या चालू केली आहे, ती म्हणजे भारताच्या इतिहासाशी संबंधित चालू असल्या घडामोडी. आता आपण मराठा साम्राज्य आणि त्याचवेळेस पेशवाई आणि वेगवेगळे पहिले, दुसरे आणि तिसरे इंग्रज मराठा युद्ध याचा आता सध्या आपण आढावा घेणार आहोत तसा. ओके, सो आपण आपल्या कारकिर्दीची सुरुवात की खास करून मग छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या संबंधित असलेल्या घडामोडी यांच्या संबंधित आपण स्टार्ट करूयात. सो मराठा साम्राज्याची सुरुवात साधारणतः शिवाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे यांच्या प्रेरणेतून आणि यांच्या कर्तृत्वातून निर्माण झाली आहे. राजांचा राज्याभिषेक साधारणतः 1674च्या दरम्यान झाला आहे आणि रयतेचा राजा शिवछत्रपती झाला तेव्हापासून की मग मराठेशाहीची एका पद्धतीने सुरुवात झाली असं आपण म्हणतो आहे. शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर की त्यांचे चिरंजीव मग संभाजीराजे या काळात जे होते तर ते साधारणतः 1680 ते साधारणतः 1689पर्यंत की गादीवरती होत्या. त्यानंतर मग राजाराम महाराज या काळात छत्रपती झालेत. पुढे की साधारणतः राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा की साधारणतः की शिवाजीराजे द्वितीय यांना गादीवरती बसवण्यात आलं आहे आणि आई ताराबाई यांनी स्वराज्याची सूत्रे या काळात ताब्यामध्ये घेतली आहेत. संभाजीराजांचा की जे सुपुत्र या कालावधीमध्ये होते ते औरंगजेबाच्या अटकेमध्ये होते की ज्यावेळेस औरंगजेबाने 1688-89च्या दरम्यान रायगडाचा पूर्ण ताबा घेतला, त्यावेळेस की अत्यंत अल्पवयीन असले संभाजीराजांचे पुत्र की त्यांच्याकडे पाहून औरंगजेबाचं या काळात मग तोंडातून शब्द आले की तू तो बडा साहू लग रहा रे. साहू म्हणजे सज्जन आणि म्हणून त्यातून शाहू हे नाव आलं आहे. ओके, मग साधारणतः की ज्यावेळेस संभाजीराजे त्यांच्या मृत्यूनंतर मग राजाराम महाराजांनी कार्य पाहिलं. राजाराम महाराजांनंतर मग महाराणी ताराबाई आणि त्यानंतर की मग साधारणतः शाहू महाराज ओके हे औरंगजेबाच्या एका पद्धतीने कैदेमध्ये होते. त्यासोबतच की मग औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बहादूर शाह आलम किंवा मग मुअज्जम या औरंगजेबाच्या मुलाने की मराठ्यांमध्ये यादवी युद्ध पेटावं, कारण बरेचसे सगळे सरदार या काळात महाराणी ताराबाईंच्या गोट्यामध्ये सामील झाले होते. मग आता समस्या निर्माण झाली, कारण काहीतरी शाहूंच्या बाजूने जायचं की ताराबाईंच्या बाजूने जायचं, आणि म्हणून की या दोघांमध्ये की खास करून मग एका पद्धतीने की साम्राज्य कोणी सांभाळायचं यात वाद निर्माण व्हावा म्हणून औरंगजेबाच्या मुलगा किंवा मुअज्जम किंवा बहादूर शाह आलम यांनी शाहूंची मुक्तता केली आहे. तसे ओके 8 मे 1707 रोजी ही घटना घडली आहे. मग या शाहूंच्याच काळात मराठा साम्राज्य अटकेपार जाऊन पोहोचलं आहे. मग या झालेल्या वेगळ्या संबंधित घडामोडी याचा आपण आता आढावा पाहतो. ताराबाईंनी की मग स्वराज्याची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली होती. ताराबाईंनी की खास करून मग शाहूंची मुक्तता झाल्यानंतर सूत्रे शाहूंच्या हातामध्ये देण्यास नकार दिला. टेक्निकली मध्ययुगीन परंपरेनुसार छत्रपती संभाजीराजे हे शिवाजीराजांचे मोठे चिरंजीव होते. त्यांच्या मोठ्या मुलाकडेच या काळात सत्तेचा सगळा कारभार जाणार होता आणि ते म्हणजे मग शाहूराजांकडे. मात्र शाहूराजे कैदेमध्ये असल्यामुळे मग राजारामांनी कार्य पाहिलं. राजारामांच्या मृत्यूनंतर मग महाराणी ताराबाई यांनी स्वतःच्या अल्पवयीन मुलाच्या वतीने कार्य पाहिलं. मात्र औरंगजेबाने ते खास करून शाहू म्हणजे एक तोतया व्यक्ती महाराष्ट्रामध्ये पाठवला आहे की जेणेकरून मराठा साम्राज्य या काळात बुडवून टाकण्याचा त्यांचा डाव आहे, असं एका पद्धतीने ताराबाईंनी धोरण स्पष्ट केलं आहे. की थोडक्यात शाहू हे खरे शाहू नाहीत, तर औरंगजेबाने पाठवलेले एक तोतया व्यक्ती आहेत असं ताराबाईंचं म्हणणं होतं. आणि म्हणून त्यांनी विश्वासराव नावाचा एक सरदार आपल्या गोटातील शाहूंची टेस्ट घेण्यासाठी पाठवला. मग या विश्वासरावांनी शाहूंना अशा काही गोष्टी विचारला की साधारणतः शाहू उपस्थित असताना रायगडावरती त्या घटना घडल्या होत्या. मग साधारणतः शिवाजीराजे, त्यांचा परिवार, त्यासोबतच जेवणावळीच्या वेगळ्या पद्धती, त्यानंतर बोलण्या चालण्याची वेगळ्या पद्धती की मग भोसले घराण्याची एक जेवण बोलणं चालणं एका वेगळ्या पद्धतीची एक रीती होती. मग शाहूंना बालपणापासून ह्या सगळ्या माहिती होत्या. मग शेवटी विश्वासरावांनी शाहूंची वेगळी टेस्ट घेतली आणि ती टेस्ट घेतल्यानंतर मग त्यांना खात्री पडली की शाहू हेच खरे कोण आहे, तर संभाजीराजांचे पुत्र आहेत. तर मग विश्वासरावांनी शाहूंची बाजू या काळात घेतली आणि एका पद्धतीने ताराबाईंची बाजू सोडली आहे. मग ताराबाईंनी ताबडतोब बेलभंडारा बोलावून घेतला आणि सगळ्या मराठा सरदारांना शपथ घ्यायला लावली ते काही झालं तरी ते ताराबाईंची बाजू सोडणार नाहीत. मग हे मराठा सरदारांमध्ये टेन्शन एवढं वाढलं की 5-6 मराठा सरदारांनी अक्षरशः
आत्महत्या करेपर्यंत मजल पोचली आहे. कारण कुणाच्या गोटात जावं, कारण छत्रपतींचे वार असते म्हणजे मग आता शाहूच होते तसे. आणि मग ताराबाई की तसं तर मग लिगल हेअर कोण होतं तर मग शाहू होत्या. या दोघांमध्ये वादविवाद निर्माण होऊ लागल्या. ताराबाईंनी खास करून मग कोणाला तर सरखेल कान्होजी आंग्रे त्यासोबतच साधारणतः धनाजी जाधव यांना बोलावून घेतलं आहे स्वतःच्या बाजूने. आणि मग शाहूंच्या बाजूने उत्कृष्ट लढवई लोक कोणीच नव्हते. शाहूंनी सातारा या परिसरात राजधानी केली, अजिंक्य तारा आणि त्या बाजूला, आणि शाहूंनी स्वतःचं कार्य पुढे चालू ठेवलं आहे. मग आता की ताराबाई या काळात खूपच ॲग्रेसिव्ह झाल्या. त्यांनी कान्होजी आंग्रे आणि त्यापूर्वी मग धनाजी जाधव यांना आक्रमणासाठी पाठवलं होतं. मात्र शाहूंच्या गोटामध्ये या काळात प्रसिद्ध व्यक्ती आला आहे आणि ते म्हणजे मग बाळाजी विश्वनाथ, की यांच्या बालपणीचे हे सगळे मित्र होते. कान्होजी आंग्रे त्यासोबतच धनाजी जाधव यांनी उत्कृष्ट पद्धतीने की ताराबाईंची बाजू त्यांना सोडायला लावली आणि स्वतःचं म्हणणं पटवून देऊन की मग पेशवेपद हे या काळात शाहूंकडून घेतलं. आणि पुढं की मग कान्होजी आंग्रे आणि बाळाजी विश्वनाथ यांनी मराठा राज्याचं रूपांतरण साम्राज्यामध्ये केलं आहे, फ्रॉम किंगडम टू ॲन एम्पायर. मग त्याचा आपण आता आढावा घेऊयात. ओके. मग आता खेडच्या युद्धामध्ये या काळात ताराबाईंचा पराभव झाला 12 ऑक्टोबर 1707 रोजी. त्यानंतर वारणेचा तह झाला की वारणा नदीखाली एक कोल्हापूरची गादी असेल त्यांनी खाली एक्सपान्शन करावं आणि साताऱ्याच्या गादीने की वारणा नदीच्या वरच्या भागामध्ये एक्सपान्शन करावं असा करार झाला आहे. आणि त्याने मराठा साम्राज्याला एक वेगळी दिशा मिळवून दिली आहे. शाहू महाराजांनी 12 जानेवारी 1708 रोजी राज्याभिषेक केला आणि पुढं स्वराज्याचे ते 4थी छत्रपती झालेले आहेत. मग शाहू महाराज आहेत आणि त्यानंतर मग महाराणी ताराबाई साहेबा. मग त्यानंतर की पहिला बाजीराव की यांच्याबद्दल आपण सध्या थोडीफार माहिती घेतलीच आहे मध्ययुगीन भारतामध्ये. सो पहिले की या काळात पेशकश या अरबी शब्दापासून पेशवा हा शब्द आला आहे. मग पहिला पेशवा या काळात आपण ऑलरेडी मध्ययुगीन भारतात चर्चा केली ते म्हणजे मग बाळाजी विश्वनाथ 1713 ते 1720. पेशकश म्हणजे काय तर दिवसभर दरबारामध्ये जे काही घडतं आहे ते संध्याकाळी वाचून दाखविणारे व्यक्ती. मग मूळ तशी तर ती चिटणीस होते किंवा मुजुमदार या पदावरती होते, म्हणजे क्लेरिकल पोस्ट होती. मात्र उत्कृष्ट संभाषण कौशल्य होते. आणि म्हणून मग नंतर की साधारणतः कान्होजी आंग्रे आणि धनाजी जाधव यांना देखील या गोटामध्ये वळविण्याचं श्रेय की धनाजी जाधव ताराबाईंसोबतच राहिले. मात्र मग कान्होजी आंग्रे आणि बाळाजी विश्वनाथ यांनी मराठा राज्याचं रूपांतरण साम्राज्यामध्ये केलं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर की मग त्यांचा मुलगा गादीवरती आला आहे, म्हणजे पेशवे या पदावरती आला आहे, तो म्हणजे मग साधारणतः पहिला बाजीराव. मग त्यानंतर की पुढे नानासाहेब पेशवा किंवा बाळाजी बाजीराव यांच्या काळात पानिपतचं युद्ध झालं आहे की त्याची मध्ययुगीन भारतामध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. मग यानंतर की मराठ्यांच्या मर्यादा या काळात उघड्या पडल्या. 1761ला पानिपताच्या युद्धामध्ये की अब्दाली अहमदशाह अब्दाली तसं तर एक लुटेरा होता, त्याला युद्ध करायचं नव्हतं कारण त्याला अफगाणिस्तान हे एक नवीन राष्ट्र निर्माण करायचं होतं. म्हणून त्याने ही सगळी प्रक्रिया थोडी बाजूला ठेवली आणि युद्ध एका पद्धतीने त्याला टाळायचं होतं. मात्र मराठी तिथं जाऊन पोहोचले आणि कारण 1752चा मराठ्यांचा आणि मुघलांचा एक करार झाला होता. 15,000 मराठा सैनिक मुघलांच्या किल्ल्यासाठी आणि मुघलांच्या संरक्षणासाठी या काळात उत्तर भारतामध्ये असतील असं ठरलेलं होतं. आणि म्हणून अब्दाली तर वारंवार हल्ले करायचा, म्हणून बुराडीच्या घाटामध्ये दत्ताजी शिंदे मारला गेला 4थ्या स्वारीमध्ये अब्दालीच्या. आणि मग 5व्या स्वारीमध्ये पानिपत घडलं होतं. मात्र ब्रिटिशांनी डायरीत नोंद केली की पानिपताचं युद्ध कोणी जिंकलं तर मग ते ब्रिटिशांनी जिंकलं की मराठ्यांनी जरी अब्दाली लढलेला असला तरी देखील ही घटना गाजली इतिहासात. मग पुढे की बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशवे यांच्यानंतर मग पुढं कोण आलं तर मग माधवराव पेशवे. या बाळाजी बाजीरावांना नानासाहेब पेशव्यांना 3 मुलं होती. सगळ्यात मोठा या काळात होता तो म्हणजे विश्वास, तो पानिपताच्या युद्धामध्ये मारला गेला होता. त्यानंतर मधला या काळात होता आणि तो म्हणजे मग माधवराव पेशवे. ओके, माधवराव हे आता गादीवरती आले, टीनेजर असतानाच गादीवरती आला की त्यांना वेळच नव्हता मॅच्युअर होण्यासाठी. मात्र मग त्यांनी मराठ्यांचं पानिपताच्या स्वारीमध्ये झालं नुकसान भरून काढलं. ते आणि त्यांची पत्नी रमाबाई की हे गणेशाचे विशेष भक्त होते आणि मग अष्टविनायक यांच्या काळात खास फॉर्ममध्ये आला आहे तसा. ओके. मात्र की मग साधारणतः माधवरावांनी की पानिपताची युद्धाची हानी भरून काढली. पेशव्यांवरती जेवढी सगळी कर्ज होती ती सगळी कर्ज खास करून बुडवून टाकलीत, म्हणजे बुडवून म्हणजे की पूर्ण केली तसे सगळे ओके की संपवलीत. त्यानंतर की मग त्यांना TB झालेला असल्यामुळे क्षयरोगामुळे मृत्यू झाला. तर ब्रिटिशांनी डायरीत नोंद केली आहे पानिपतापेक्षाही मोठं नुकसान या तरुण पेशव्याच्या जाण्यामुळे झालं आहे. पुढे की मग नारायणराव हे नानासाहेब पेशवे यांचे 3रे चिरंजीव गादीवरती आलेत. पहिले विश्वासराव मरण पावले होते पानिपतावरती, त्यानंतर मग माधवराव आणि नंतर नारायणराव.
ओके. मग नारायणराव देखील या काळात टीनेजरच होते. टीनेजर असताना घटना काय घडली आहे की या बाळाजी बाजीराव किंवा नानासाहेब पेशव्यांचे बंधू होते राघोबा दादा, हे असं म्हणू लागले की मी तर अटकेपार झेंडे रोवलेत, अटकेपार झेंडे रोवलेत, तर माझा गादीवरती बसवाना. मात्र मध्ययुगीन परंपरा कशी होती की मोठा मुलगाच गादीवरती येणार. मग आता माधवराव की विश्वास तर मरण पावलं, तर माधवराव आले, नंतर नारायणराव आले. आणि मग या राघोबा दादांना सत्ता हवी होती, म्हणून या सत्ता लालसेमुळे त्यांनी वेगळे गार्दी पाठवले. आणि गार्दी पाठवून की मग शेवटचा मुलगा होता बाळाजी बाजीराव किंवा नानासाहेब पेशवे यांचा जिवंत, दुसरा साम्राज्याला कोणी वारसच नव्हता, आणि म्हणून ॲटोमॅटिकली रघुनाथराव किंवा राघोबा दादाला ही गादी मिळेल असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून की राघोबा दादांनी गार्दी पाठवले आणि शनिवार वाड्यामध्ये की मग नारायणरावाचा या काळात की खून केला आहे, की त्यांनी मोठा आक्रोश केला. त्यांनी पत्रामध्ये तर गार्द्यांना पत्र लिहिताना म्हटलं होतं की नारायणाला धरा, मात्र त्यांनी धचा मा करून टाकला, तसा की धराऐवजी मारा असं म्हटलं आहे. की त्यांच्या पत्नी आनंदीबाई होत्या तशा, की त्यांनी धचा मा केला, त्यात मराठीमध्ये म्हणच आले. मग त्यांच्यासमोरच ही घटना घडली की त्यांना असं वाटलं की कदाचित ते धरतील, मात्र मग त्यांनी डायरेक्टली मारण्यासच सुरुवात केली. मग त्यांनी आक्रोश केला की काका मला वाचवा. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याच काकानं पुतण्याला वाचवलेलं नाही आहे, तसं की मग ते आजही आपण पाहू शकतो तसं. मग आता की पुढे या नारायणाच्या पत्नी गरोदर होत्या, पुरंदर किल्ल्यावरती ठेवण्यात आलं होतं. तर त्यांचा 40 दिवसांचा मुलगा गादीवरती बसवला, तो म्हणजे सवाई माधवराव. सवाई मीन्स द्वितीय, आणि मग सवाई माधवराव किंवा नारायण द्वितीय हे एका गादीवरती आले. आपण मध्ययुगीन भारतामध्ये त्यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. आणि त्यानंतर की मग राघोबा दादा या काळात पळून ब्रिटिशांकडे गेले, ते सुरतेला, त्यांच्याशी करार केला. मात्र रामशास्त्री प्रभूंनी सांगितलं आहे की नारायणरावाला मारण्याच्या बदल्यात राघोबा दादाला एकच प्रायश्चित्त घ्यावं लागेल, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. मग इथं 12 वेगळे सरदार एकत्र आले, बारभाई कारस्थान, आणि त्यांनी 40 दिवसांचा मुलगा गादीवरती बसवला. आणि त्याच्या वतीने नाना फडणवीस राज्य करू लागलेत, ते म्हणजे मग सवाई माधवराव किंवा नारायण द्वितीय. त्यानंतर की मग इंग्रज मराठा युद्ध चालू असताना की बाजीराव दुसरा की ह्या राघोबा दादाच्याच मुलाला नाना फडणवीसांनी गादीवरती बसवलं, आणि ती सगळ्यात मोठी चूक झाली. तर ही पेशवाईची सिक्वेन्स आहे. MPSC कदाचित ही विचारू शकते, म्हणून आपण डिटेलमध्ये थोडंसं पाहूयात आता की पुढे काय घडलं आहे. ओके. सो बाळाजी विश्वनाथ, नंतर पहिला बाजीराव, त्यानंतर बाळाजी बाजीराव किंवा नानासाहेब पेशवे पानिपत, त्यानंतर मोठा मुलगा विश्वासराव मारला गेला होता म्हणून मधला मुलगा आला माधवराव, त्यानंतर त्याचा TBमुळे मृत्यू झाला म्हणून अल्पवयीन मुलगा आला नारायणराव, त्याला काकाने मारून टाकलं, काका मला वाचवा. मग नंतर की 12 सरदार एकत्र आले, त्यांनी त्याचा 40 दिवसाचा मुलगा गादीवरती बसवला, आणि नाना फडणवीस सगळे त्यांच्या पद्धतीने आता कारभार पाहू लागलेत ते. आणि त्यानंतर मग बाजीराव द्वितीय. ओके. सो नाना फडणवीस आहेत, आणि त्यानंतर मग बाजीराव द्वितीय. मग आता पहिले इंग्रज मराठा युद्ध. कारण काय झालं आहे की साधारणतः बाजीरावाचे जे मुलं होते, बाजीराव फर्स्ट यांचे यामध्ये की साधारणतः बाजीराव प्रथम यांची मुलगा म्हणजे मग नानासाहेब पेशवे, आणि त्यानंतर दुसरे म्हणजे कोणते तर राघोबा दादा. आपण आत्ता चर्चा केली की नानासाहेब पेशवे यांचे की सगळ्यात मोठा मुलगा होता या काळात विश्वासराव, की पानिपताचं युद्ध मराठी जिंकत आले होते. मात्र अशी अफवा पसरली की विश्वासरावांना गोळी लागली, आणि म्हणून की सदाशिवराव भाऊ की मग विश्वासरावांना पाहण्यासाठी हत्तीवरून घोड्यावरती उतरले, आणि तेही दिसेनात. म्हणून मराठ्यांचे एक खास करून कमांडर इन चीफ होते, सगळ्यात महत्त्वाचे. पानिपताची सूत्र सगळ्यांकडे होती. नानासाहेबांचा मोठा मुलगा विश्वासराव की हे दिसेनात, म्हणून मग सरसेनापती खाली उतरलेत. आणि मग मराठ्यांचे दोन्ही की विश्वास आणि सदाशिवराव भाऊ दिसेनात, म्हणून मराठ्यांमध्ये चलविचल झाली. अब्दालीने पद्धतशीरित्या अफवा पेरली की हे दोघेही मारले गेलेत, आणि म्हणून मराठी जिंकत आले असताना पळून गेलेत, म्हणजे पळून निघालेत तसं. आणि मग अख्खी पिढी मारली गेली दुर्दैवाने. तर मग नानासाहेबांचा मोठा मुलगा होता विश्वासराव, त्याचा तर पानिपतावरती मृत्यू झाला. मधल्या काळात मग मधला मुलगा आला तो म्हणजे मग माधवराव. ओके. त्याचा TBमुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर पुढे की साधारणतः तिसरा म्हणजे मग नारायणराव आला आहे, आणि मग नानासाहेबांचे सख्खे बंधू होते ते म्हणजे रघुनाथराव किंवा राघोबा दादा. रघुनाथराव किंवा राघोबा दादा. मग यांचा सीन असा झाला की ते म्हणू लागले की तुम्ही लहान लहान मुलांना गादीवरती बसवता, तर मी बसलो तर काय वाईट आहे.
आणि म्हणून त्यांनी काटा दूर करण्याचा प्रयत्न केला की नारायणाला मारलं आहे, काका मला वाचवा. आणि हे की आता त्यांना असं वाटलं की पेशव्यांच्या गादीवरती पुढं कोणी नाहीच आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही. मात्र नारायणाच्या 2 पत्नी होत्या, त्यातली मग एक गरोदर होती. मग तिला झालेला मुलगा 12 वेगळ्या सरदारांनी गादीवरती बसवला, बारभाई कारस्थान. आणि हे पळून कुठं गेले तर मग सुरतेला. ओके, त्याकडे सुरतेचे ब्रिटिश होते, तर सुरत या ठिकाणी जाऊन ते पोहोचलेत. सुरतेच्या ब्रिटिशांकडे की साधारणतः ते जाऊन पोहोचलेत तसं आहे. ओके, मग आता या परिसरामध्ये पोहोचलेले असताना की तिथं वॉरन हेस्टिंग गव्हर्नर होता. हा प्रश्न आपला विचारला आहे की या कारणास्तव मग पहिलं इंग्रज मराठा युद्ध झालं. मग यांचं काय म्हणणं आहे की साधारणतः इथं होता वॉरन हेस्टिंग. आणि वॉरन हेस्टिंगने की मग साधारणतः सुरुवातीला सांगितलं की युद्ध करा, नंतर तो म्हणलं की युद्ध करू नका. सगळेच कन्फ्यूज झाले होते. मग मराठा सरदारांचं 12 मराठा सरदारांचं असं म्हणणं होतं की राघोबा दादाने जे केलं ते इल्लिगल आहे, की भले त्याने अटकेपार झेंडे फडकावले असले तरी काही फरक पडत नाही, की त्याने नारायणाला अशा पद्धतीने मारायला नको होतं. मग पहिलं इंग्रज मराठा युद्ध कशामुळे झालं? राघोबाच्या सत्ता लालसेतून झालं, की राघोबाला गादी हवी होती रघुनाथराव पेशव्यांना, आणि म्हणून की त्या गादीमुळे हे युद्ध झालं तसं. ओके, सो पहिले इंग्रज मराठा युद्ध 1775 ते 1782. की मग एवढंच लक्षात ठेवायचं, राघोबाची सत्ता लालसा, की त्याने की नानासाहेब पेशव्यांची सगळी मुलं एका पद्धतीने आता संपली होती. त्याला असं वाटलं की आपल्याशिवाय दुसरं कोणीच नाही. मात्र मग झालं उलट, की 40 दिवसांचा मुलगा गादीवरती बसवला. मग आता की पहिलं युद्ध या काळात सुरत या परिसरात झालं. तिथंही मराठी डोईजट ठरलेत ब्रिटिशांना. पुढं पुरंदरला झालं, पुढं वडगावला झालं, आणि पुढं सालबाईला. ते सालबाईचे तर आणि युद्ध झालं. खूप काही डेप्थमध्ये जाण्याचं कारण नाही, विचारलं जाण्यासारखं आहे त्याच्यामध्ये काय नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, पहिलं इंग्रज मराठा युद्ध राघोबाच्या सत्ता लालसेमुळे झालं, की त्याने नारायणाला मारलं आणि तो पळून सुरतेला गेला तसा. ओके, मग 1772 साली की माधवराव पेशव्यांचा मृत्यू झाला होता. रघुनाथरावला स्वतः पेशवे बनायचं होतं, आणि म्हणून मग त्याने नारायणरावाचा खून केला. ओके, दॅट्स इट. आपण हे मध्ययुगीन भारतामध्ये वारंवार पाहिलं आहे, इथं पुन्हा पाहतो आहे. मग इथे की 12 वेगळे सरदार एकत्र आले आणि त्यांनी सवाई माधवराव किंवा नारायण द्वितीय हा 40 दिवसांचा मुलगा गादीवरती बसवला, आणि त्यालाच पेशवेपदाची वस्त्र देण्यात आली आहेत. की छत्रपती सातारा छत्रपतींकडे गेले, त्यांनी त्या वस्त्रांना हात लावला आणि पुण्यात ती वस्त्र घेऊन आलेत. तर राघोबा ब्रिटिशांकडे गेला आणि त्याने मुंबईकर इंग्रजांसोबत सुरतेचा करार केला. आता बंगालच्या ब्रिटिशांनी बंगाल जिंकला होता, मद्रासच्या ब्रिटिशांनी मद्रास प्रांत जिंकला होता. मात्र जे बॉम्बेचे ब्रिटिश होते त्यांच्या हातात आत्तापर्यंत काही नव्हतं. त्यांनी असा विचार केला की राघोबाला आपल्या हातातील बाहुलं बनवू आणि आपली देखील इथं सत्ता प्रस्थापित करू. त्यांची थोडी नाचक्की झाली होती, की बॉम्बेच्या ब्रिटिशांना थोडं अंदर से लगता होतं की आपण दुःखी आत्मा आहे, की आपलं काहीच करता आलं नाही, आणि म्हणून इथं काही ना काही करून दाखवण्याची संधी आहे त्यांना असं वाटलं आहे. या कारणास्तव पुढं झाला मग सुरतेचा करार. ओके, मग याच्यामध्ये की सुरतेचा करार हा कलकत्त्याचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग याने केला. मात्र तो नंतर म्हणले की मराठी खूप प्रबळ आहेत, ते सैन्य मागे घेऊन या म्हणे, निघून या. मग इथं राघोबा पुन्हा एकटा पडला आणि रडू लागला एका पद्धतीने, की आपण ज्या ब्रिटिशांच्या भरोशाने की आपण ब्रिटिशांची मदत घेऊ आणि पेशव्याच्या गादीवरती बसू, असं त्याचं म्हणणं होतं. ओके, पुढं किंवा हा करार संपतो ना संपतो तोच की पुरंदर या ठिकाणी लढाई झाली. राघोबा दादाला मराठ्यांच्या स्वाधीन केलं, यामध्ये मराठी जिंकलेत, आणि पूर्वीचे सगळे तह रद्द केले की भूल जाओ, कारण मराठी डॉमिनंट झाले होते. मग इथं त्याला निवृत्त केलं आणि त्याला अहमदनगर परिसरातील शिर्डीजवळचं कोपरगाव या ठिकाणी पाठवून दिलं. त्याला भरघोस पेन्शन दिली आणि मग त्याची सगळी काही शाही व्यवस्था करण्यात आली तशी. मग राघोबाचा सीन इथं पुरंदरच्या तहाने मिटवला. मात्र आता वॉरन हेस्टिंग म्हणला की जर की तर पेशवेपदी अल्पवयीन मुलगा असेल तर तुम्ही पुन्हा इंटरेस्ट घ्या, आणि म्हणून आता पुढचा डाव आखला ब्रिटिशांनी. इथं वडगावला एक लढाई झाली. ओके, पुणे. मग कंपनीच्या संचालकांनी पुरंदरच्या तहाऐवजी की अगोदर मूळ सुरतेचा तह झाला होता तो उचलून धरला. हे लक्षात ठेवायची गरज नाही. पुन्हा रिपीट करतो आहे, फक्त एक बीट आपल्या हातून सुटणार नाही याची काळजी घेतो आपण. मग त्यामुळे उत्साहित होऊन मुंबईच्या इंग्रजांनी पुन्हा युद्ध चालू केलं, आणि या काळात वॉरन हेस्टिंगचं मत बदललं, की जो हेस्टिंग म्हणायचं की लढाई करू नका, मराठी प्रबळ आहेत, आता गादीवरती 40 दिवसांचा मुलगा आहे, तर मग घ्या, मराठीशाही ताब्यात घेता येत असेल तर घ्या, असं त्याचं म्हणणं होतं. पुढं की साधारणतः एक किरकोळ प्रकरण झालं की एक सेंट ल्युबिन नावाचा एक फ्रेंच गृहस्थ होता. या काळात इंग्रज आणि फ्रेंच 2 महासत्ता होत्या, आपण चर्चा केली, आणि फ्रेंच व्यक्ती पुण्यामध्ये हल्ली होती, ती फ्रेंच राजघराण्याशी संबंधित होती. तर त्याचं वाजत गाजत स्वागत पेशवाईमध्ये करण्यात आलं, म्हणून वॉरन हेस्टिंग संतापला आणि म्हणला की अटॅक. ओके, किरकोळ कारण आहे तसं, की पुण्यात जंगी स्वागत केलं आणि म्हणून मग याने मराठ्यांशी युद्ध छेडलं आहे.
नोव्हेंबर 1878ला पेशव्यांनी तळेगाव आणि वडगाव या 2 ठिकाणी इंग्रजांना हरवलं आणि पुण्याची सगळी सूत्रं आता नाना फडणवीसांच्या ताब्यात दिली. मग नाना फडणवीस आणि महादजी शिंदे की हे दोघंही पानिपताच्या युद्धातून पळून आलेले होते. त्या काळात अल्पवयीनच होते, टीनेजर होते की जोश में गए थे होश में वापस आ गया. मग इथून आलेले असताना किंवा आता मराठीशाहीची सगळी सूत्रं ह्या दोघांनी ताब्यात घेतली होते. मग ह्या 40 दिवसाच्या अल्पवयीन मुलाच्या वतीने नाना फडणवीस सगळा कारभार पाहू लागले. तसा ओके नाना की त्यांच्या दरबारामध्ये त्यांच्या समयेत मग वेगळ्या पद्धतीचे युरोपीय डॉक्टर्स देखील असत की हा प्रश्न आपला मागील प्रिलिममध्ये विचारून झाला. त्यासोबतच युरोपियन पेंटर्स देखील नानांनी बोलावून घेतले होते. तसा ओके मग आता 1773 नंतर कंपनीने जिंकलेले सर्व प्रदेश, आता मराठी दोन्ही युद्ध जिंकलेत आणि म्हणून मग आता ब्रिटिशांची नाचक्की झाली. कंपनीने मराठ्यांचे जिंकलेले जेवढे प्रदेश होते ते परत द्या असं ठरलं आहे. इंग्रजांनी राघोबाला अजिबात मदत करायची नाही. तो तुरुंगात आहे तर त्याला तुरुंगातच ठेवा, सोडण्याचा प्रयत्न करू नका. हेस्टिंग्सला मुळातच हा करार मान्य नव्हता की हेस्टिंग्स शेम म्हणू लागला आहे, टेबलावरती चढून आरडाओरडा करू लागला आहे की मराठ्यांशी तुम्ही युद्ध हारलातच कसं तसं, की त्यांना तर वारसच कोण नाही. मात्र ते म्हणले की तिथं नाना आहे फडणवीस. ओके मग आता नाना फडणवीसांनी की पुणे दरबार एकत्र केला, कारण पुणे दरबारात वेगळे भाऊबंदकीचं आणि इतर राजकारण रंगलं होतं. मग नागपूरचे भोसले बोलावले, हैदराबादचा निजाम आणि हैदर अली यांना एकत्र घेऊन ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात मोठी मोहीम उघडली आणि कित्येक लढायांमध्ये ब्रिटिशांचा पराभव केला. ओके आणि म्हणून की नाना फडणवीसांची या लोकांनी चांगलीच धाडसी घेतली. तशी इथं की नंतर मग आता की ही लढाई थांबवण्यासाठी एक प्रसिद्ध योद्धे पुढे आणले, त्यांचे महादजी शिंदे. हे त्या काळात वजीर किंवा वकील उल मुल्तनक होते. हे कित्येक मुघल बादशाह की ते नजरेच्या धाकामध्ये ठेवत असत. मराठ्यांच्या राजकारणाचा ॲपेक्स कोण आहे तर महादजी शिंदे आहेत. ते सर्वोच्च पद की पेशवा देखील त्यांच्यासमोर किरकोळ होता. आणि मग शेवटी आता महादजी शिंदे की जे मुघलांचं सगळं नियंत्रण ठेवत आहेत त्यांच्यासाठी या गोष्टी काहीच नव्हत्या. आणि मग महादजींनी इथे इंटरेस्ट घेण्यास सुरुवात केली आहे. आता मध्यस्थीचे काम महादजी हैदरला न विचारता मराठ्यांनी इथं सालबाईचा तह केला. ओके सालबाई ग्वाल्हेरजवळच प्रसिद्ध ठिकाण आहे. सालबाई या परिसरामध्ये सगळे एकत्र आलेत. आता सालबाईचा तह काय सांगतोय हाही महत्त्वाचा नाही, पण तरी देखील एकदा नजरे खालून करू. ग्वाल्हेरजवळ सालबाई या ठिकाणी पुणे दरबार आणि कंपनी यांच्यात तह झाला. पेशव्यांच्या वतीने महादजी शिंदेंनी कार्य पाहिलं आहे, तसं तर नाना फडणवीसच होते. त्यानंतर की दोन्ही पक्षांनी आपापल्या क्षेत्रावरती अधिकार कायम ठेवला. ओके पुरंदर तहानंतर इंग्रजांनी घेतलेली ठाणी हे मराठ्यांना पुन्हा देण्याचं ठरलं आहे. त्यातून महादजी शिंदेंची मुत्सद्देगिरी लक्षात येते. साष्टी म्हणजे सॅल्सेट आयलंड मुंबईजवळ लहान बेटी आणि भडोच इंग्रजांकडे राहील, तर चिमाजी अप्पाने पराक्रमाने जिंकला होता वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून काढून घेतला, तो मराठ्यांकडे पुन्हा घेण्यात आला आहे. ओके वसई मराठ्यांकडे राहील असं ठरलं आहे. की मग इथे की माउंट स्टॉटेल फेस्टन आहे की जो नंतर दरबारात आला आणि इकडे महादजी शिंदे आहेत की ज्यांनी पुढं राजकारण गाजवलं आहे. पुढे की इंग्रजांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही युरोपियनांशी पेशव्यांनी संबंध ठेवणे असं ठरलं आहे. तसं तर ह्या अटीची गरज नव्हती, मात्र त्यातून की इंग्रज किती आतल्या गाठीचे होते स्पष्ट होत आहे. तसं पुढे की एकमेकांच्या दोस्त राज्यांवरती हल्ला करायचा नाही असं त्यांनी ताबडतोब घोषित केलं की एकमेकांचे फ्रेंड्स असतील की तुमचे मित्र आमचे मित्र, तुमचे शत्रू आमचे शत्रू. मग आता की इंग्रज मराठा युद्ध जे पुढचं या काळात चालू झालं की सगळं काही आलबेल होऊ लागलं. सालबाईच्या तहाने जैसे ती परिस्थिती निर्माण झाली. सगळ्या मराठा सरदारांची प्रतिष्ठा पुन्हा जमा झाली. मात्र की साधारणतः नाना फडणवीसांकडून या काळात थोडी चूक झाली आहे की हा जो 40 दिवसांचा अल्पवयीन मुलगा गादीवरती बसला होता की तो आता जसा टीनेजर झाला तर तो नानांना म्हणू लागला की मला सत्तेची सूत्र सगळी माझ्या ताब्यात द्या. मात्र सत्ता काय तर इट इज अ वन टाईप ऑफ अ पॉयझन अँड ऑल्सो इट इज अ स्वीट पॉयझन असं म्हटलं आहे. मग नाना म्हणालेत की आता सत्ता की मग नानांनी त्या मुलाला टॉर्चर करण्यास सुरुवात केली आणि शनिवार वाडा त्या काळात 7 मजली होता, पहिला बाजीरावने बांधलेला. 3ऱ्या मजल्यावरून त्या लहान मुलाने खाली उडी घेतली. 1.5 दिवस तो जिवंत राहिला, कारण ते करंजावरतीच डोकं त्याचं आदळलेलं होतं लोखंडावरती. आणि त्यानंतर की पुन्हा साम्राज्याला वारस कोण होता तर कोणच नव्हता. आणि म्हणून नानांकडून एक क्रुशियल चूक घडली की त्याने राघोबा दादा पेशव्यांचाच मुलगा तो म्हणजे बाजीराव दुसरा याला गादीवरती बसवलं. आणि हा बाजीराव की त्याच्यामध्ये एकच एक चांगली क्वालिटी होती दॅट ही वॉज द मोस्ट हँडसम पेशवा, दुसरं त्याच्यात काही चांगलं नव्हतं. आत्तापर्यंत मराठेशाहीचा मोठा दबदबा होता की मराठ्यांनी अटकेभार झेंडे रोवले होते. मराठ्यांना की अब्दालीनंतर मग मराठ्यांनी पराभवाचा वचपा काढलाच होता माधवराव पेशव्यांनी की मराठ्यांच्या तोडीस तोड दुसरी कोणती सत्ता नव्हती. मग या बाजीरावाने करायचं काय तर त्याच्या वडिलांसमोर एक चुकीची घटना घडली होती की त्याचा बदला घ्यायचा. मग हा स्वतःच्या सरदारांमध्येच भांडणं लावून देऊ लागला बाजीराव दुसरा. मग तो काय करे की शिंदे आणि होळकर
हे मराठा साम्राज्याचे 2 चाकं होते रथाचे, विजय रथ होता. इथं झालं असं की त्याने शिंदेंची बाजू घेतली, दौलतराव शिंदेंची, आणि होळकरांना विरोध करण्यास सुरुवात केली. मग त्याने वेगळे कारणं देऊन होळकर बंधू या काळात पुण्यात बोलवून घेतलं आहे, गेम केला एका पत्तीने. आणि मग त्यातील होळकर बंधूंपैकी विठोजी होळकर होता, याला एका पत्तीने हत्तीच्या पायी देऊन मारून टाकला आहे. मग तिथं यशवंतराव होळकर होते, हे कसे बसे निसटले, मरता मरता वाचले. आणि ते स्वतःचं भलं मोठं सैन्य घेऊन या काळात पुण्यावरती चाल करून आले. मराठ्यांनी जी क्रूरता उत्तर भारतामध्ये दाखवलेली होती, खास करून बंगालमध्ये, तीच क्रूरता आता मराठ्यांनी स्वतःच्या परिसरात, की त्यांनी निम्म पुणे जाळून टाकलं आहे. कित्येक लोकांनी पुणे कायमचं सोडलं, तर ते नंतर कधी आलेलं नाही तसं आहे. आणि मग आता यशवंतराव होळकरांनी क्रिएटेड अ हॅवॉक. पेशवा या काळात पळून गेला आणि त्याला 100% माहिती होतं की शिंदेनंतर आपलाच नंबर आहे, की हे मारून टाकतील आपला. आणि म्हणून त्यांनी या काळात, पूर्वी वडील सुरतेला गेलेले होते, तर आता बाजीराव की कुठे पोचला आहे, तर मग वसईला पोचला. या काळात वसई पण ब्रिटिशांनी ताब्यात घेतली होती. मग इथं जाऊन त्याने वसईचा करार केला. यशवंतराव होळकरपासून मला वाचवा. आणि त्या बदल्यात मग त्याने 1802 रोजी कोणती, तर तैनाती फौजेच्या बेड्या स्वतःच्या पायात घालून घेतल्यात. ओके. मग इथं गव्हर्नर जनरल आता लॉर्ड वेलस्ली, 1798च्या दरम्यान त्याची एंट्री चालते. आणि 1802ला 1802 त्याने तैनाती फौज स्वीकारली. या तैनाती फौजेला सगळ्या मराठा सरदारांनी नकार दिला, अगदी त्याच्या पत्नीने देखील नकार दिलेला होता. मात्र काय घडलं आहे की मग साधारणतः की हा 1795ला पेशवेपदी आला. रघुनाथरावाचा मुलगा होता. पूर्वी नाना फडणवीसांनी माधवराव पेशव्यांना वचन दिलं होतं की मी काही झालं तरी राघोबा आणि त्याच्या मुलाला पेशवेपदावरती येऊ देणार नाही. मात्र ही नानांचीच मोठी चूक ठरली आहे. मग आता दुसरा बाजीराव हा अकार्यक्षम होता. ज्या नाना फडणवीसांनी त्याला गादीवरती आणलं, त्या नाना फडणवीसालाच मग त्याने चांदीच्या बेड्या ठोकल्यात. नानांना त्याने डान्स देखील करायला शिकवला होता. होळीचा सण मग त्याने भल्या मोठ्या पद्धतीने सेलिब्रेट केला. त्याच्या दरबारामध्ये की होनाजी बाळा, अनंतपंती, रामभाऊ, सगनभाऊ असे वेगवेगळे कलाकार होते. वेगवेगळ्या लावण्या सादर केल्या जात, वेगळे पोवाडे होते, वेगळे शाहीर की पोवाडे आणि शाहीर. ओके. तर अशा वेगवेगळ्या परंपरा की तो कल्चरल बाबतीत जास्त गाजला आहे तसा. मात्र की तो साम्राज्य बुडवण्यासाठी पुढं गाजला आहे. कारण काय, तर वडिलांसोबत चुकीची घटना घडली म्हणून तो मराठा सरदारामध्ये आता भांडणं लावून देऊ लागला. तर ही देखील अडचण पुढे आली आहे. मग आता की साधारणतः की वेगवेगळे ब्रिटिश वकील की सालबाईच्या तहानंतर पुणे दरबारात येऊ लागले होते. पूर्वी मग चार्ल्स मॅलेट म्हणून आलेला होता. पुढे की मग एक पामर म्हणून होता, विलियम पामर. त्यानंतर क्लोज झाला. आणि याच्या काळात की मग साधारणतः कोण पाठवला आहे, तर द मोस्ट फेमस वन माउंट स्टुअर्ट अल्फिन्स्टन, की उत्कृष्ट विद्वान होता, गुणवान होता. ओके. मग आता हे बाजीराव हे मराठा सरदारांमधील या काळात मतभेद उघड झाले होते. होळकरांविरुद्ध पेशवे आणि शिंदे यांची युती होती. मग आता बाजीराव पेशवे आणि दौलतराव शिंदे एकत्र आले आणि 1802 रोजी होळकरांसमवेत मग हडपसर, पेशवे आणि शिंदे की हडपसरची लढाई झाली. त्यामध्ये मग एक होळकर बंधूंना मारण्यात आला आहे. आपण चर्चा केली की यशवंतराव होळकरांनी पुणे परिसरात मग जाळपोळ करण्यास सुरुवात केली. बाजीरावला 100% खात्री पडली की आपण मरून जाऊ. आणि म्हणून बाजीरावाने वसईचा करार केला. 31 डिसेंबर 1802 रोजी हा करार स्वीकारल्यानंतर सगळे मराठा सरदार एकत्र आले आणि बाजीरावला सांगितलं की ह्या बेड्या तू जुगारून दे तैनाती फौजेच्या. मात्र बाजीराव म्हणला की होळकर मला ठेवणार नाहीत तसं. मग आता की या तरतुदी काय होते, तर बाजीरावाने वसईच्या तहामध्ये तैनाती फौज मान्य केली की 6,000 सैनिकांची फौज तोफखाना आणि बंदुकासह शनिवार वाड्याच्या प्रांगणामध्ये असेल. सुरत हे शहर कंपनीला देण्यास ठरलं आहे. त्यानंतर गुजरात, नर्मदा, तापी, तुंगभद्रा क्षेत्रातील 26 लाख उत्पन्नाचा प्रदेश इंग्रजांना दिला आहे. तसं तर देण्याची गरज नव्हती, मात्र मग आता मूर्खपणा लक्षामध्ये येतो तसा. पुढे इंग्रजांशिवाय कोणत्याही युरोपियनांशी संबंध ठेवायचे नाही. ही पूर्वीही अट टाकली होती सालबाईमध्ये, ही पुन्हा इथं टाकली. ओके. निजामाकडून चौथाही घेण्याचा अधिकार होता मराठ्यांना, की जो पूर्वी मिळालेला होता, की तो पेशव्याने सोडून दिला, की तिथूनही भरपूर पैसा मराठ्यांना मिळत असे. मात्र आता ब्रिटिश म्हणले की तो आम्ही घेऊ, आम्ही तुझा जीव वाचवतो म्हणल्यानंतर आम्ही घेऊयात. मग गायकवाडांसोबतच की सगळ्यात महत्त्वाची अट टाकली की बडोद्याचे गायकवाड हे एक डॉमिनंट संस्थानिक होते, तर त्या गायकवाडांसोबतच पेशव्याने युद्ध करू नये असं स्पष्टपणे ठरलं. मग वेगवेगळे सगळे मराठा सरदार एकत्र आले. मग मराठा सरदार एका बाजूला आणि बाजीराव आणि ब्रिटिश दुसऱ्या बाजूला. सो 1803 ते 1806 की या 3 वर्षाच्या काळात की भरपूर वेगवेगळी युद्ध झाली तर आणि मराठा सरदारांनी की यांच्या फौजांना पाणी पाजलं तसं. मात्र ब्रिटिश फोडा आणि जोडा राजकारण करतच होते तसं. मग या काळात की सरदारांनी तैनाती फौजेचा जो करार होता त्याला मान्यता दिलेली नव्हती.
त्यासोबतच बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष या काळात कॅसलरिग म्हणून होता, की तोही आश्चर्यचकित झाला आहे की हे काय करून बसलेत मराठे तसं. मात्र मग तो म्हणतो की आता चांगलं आहे म्हणे की आपलं एक्सपान्शनच होईल. बाजीरावने इंग्रजांच्या मदतीने घेतले पेशवेपद, हे सगळ्यांना नापसंत झालं आहे की सगळ्या लोकांनी त्याचा धिक्कार करण्यास सुरुवात केली. तशी पुढील टप्प्यामध्ये की गायकवाडांवरती, बडोद्याचे गायकवाड होते त्यांच्यावरती आधीच इंग्रजांचं नियंत्रण आलं होतं. शिंदे आणि भोसले या दोघांनी इंग्रजांशी युद्ध करण्यास सुरुवात केलीच होती. मग आता की भोसले जे होते, खास करून कुठले, नागपूरचे भोसले, की त्यांनी देवगावचा तह केला होता ब्रिटिशांशी. आणि 1803 रोजी की मग साधारणतः की जे नागपूरचे भोसले होते त्यांच्याकडून कटक, ओडिसा परिसर, बालासोर आणि वर्धा नदीच्या पश्चिमेकडील सगळा प्रदेश हे बघ इथे देण्याचं ठरलं होतं. कोणाला तर ब्रिटिशांना. वसईच्या तैनाती फौजेच्या अटी यांनी मान्य केला. आणि खास करून की एल्फिस्टन या काळात भोसल्यांच्या दरबारात सुरुवातीला पहिल्यांदा पाठवण्यात आला. ही एक रंगीत तालीम होती एल्फिस्टनच्या संबंधित अशी. पुढे की मग आता शिंदे सरकार होते, ग्वाल्हेरचे शिंदे प्रचंड मोठे संस्थानिक होते. महादजी शिंदे तर सगळ्यात मोठे डॉमिनंट फोर्स होते त्या काळातील. मग आता सुरजी आणि अंजनगावचा तह की साधारणतः 30 डिसेंबर 1803 रोजी हा करण्यात आला. त्यामध्ये गंगा यमुना दोहा बाजूचा सर्व प्रदेश, त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर मग बडवच, अंजन, गोदावरी नदीचा सर्व प्रदेश इंग्रजांना देण्यात आला. आणि मग दरबारामध्ये शिंदेंच्या दरबारात या काळात जॉन माल्कम नावाचा प्रसिद्ध रेसिडेंट इथं पाठवण्यात आला आहे. त्यानंतर पुढे इथं राजापूरचा घाट होता, त्यानंतर होळकर कंपनी आणि या संबंधित मग साधारणतः 1806च्या दरम्यान वेगळे गडबडी घडल्या. हे काही लक्षात ठेवायची गरज नाही, किरकोळ घटना आहेत या, की पुढं मॉडर्न हिस्ट्रीमध्ये एवढे मोठे मोठे इव्हेंट्स आहेत की याच्यावरती क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता काही नाही. तशा स्टील आपण पाहून घेतो आहे. चंबळ नदीच्या वायव्येकडील प्रदेश की होळकरांना या काळात सोडावा लागला आहे. बुंदेलखंड क्षेत्रावरील नियंत्रणाचा की पुन्हा होळकरांना इथं त्याग करावा लागला तसा. ओके. आता की तिसरे इंग्रज मराठा युद्ध या काळात साधारणतः घडलं काय की बाजीरावने किल्ला वसईचा तह होता आणि खास करून तैनाती फौजेचा करार होता. तो इथं समस्या निर्माण झाली आहे की या कारणास्तव बाजीराव अस्वस्थ होता. त्यामध्येच की बाजीरावला दरबारात कोणी विचारायला तयार नव्हतं, त्याचं मन स्वतः खात असे. बाजीरावला भारतभरातून पत्र येत की तू एक उभा राहा आणि सगळ्या भारतीय फौजांचं एकत्रीकरण कर आणि ब्रिटिशांना आपण लढा देऊयात. मात्र बाजीराव ते पत्र पाहून हसत असे आणि ते कचराकुंडीत टाके. मात्र आता रिव्हर्स वेळ आली आहे की बाजीराव इतरांना पत्र पाठवू लागला की ब्रिटिशांच्या विरोधात काही करूयात. कारण पुढे की वेगळे जे रेसिडेंट आले त्यांनी बाजीराव एका पद्धतीने संपवण्याचा सपाटाच लावला होता. मग झालेली घटना की जुलै 1812 साली जहागीरदार, वेगळे जहागीरदार होते आणि एल्फिस्टन यांच्यात लहान सहान जहागीरदारांचा आणि एल्फिस्टनमध्ये पंढरपूरचा तह झाला. त्यात बाजीरावाला डावललं आहे की बाजीरावाला विचारलंच नाही. आणि मग या जहागीरदारांसमोर एल्फिस्टनचा झालेला तह की भारताला एका वेगळ्या मार्गाने येऊन गेला. खास करून त्यामध्ये बाजीरावाला स्वीकारलेलंच नाही किंवा मोजलेलंच नाही तिथं. 1813 रोजी गव्हर्नर जनरल या काळात लॉर्ड हेस्टिंग आला आणि हेस्टिंग आता म्हणलं आला की मराठीशाही संपवायला चालू करा तसं. मग माउंटफोर्ट एल्फिस्टन याने यामध्ये इंटरेस्ट घेतला आहे. याच काळात की यांचा पेंढाऱ्यांशी संघर्ष चालू होता. हे जे पेंढारी, मग या तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाला पेंढारी युद्ध असं देखील म्हटलं आहे. हे जे पेंढारी होते वॉज कॉल्ड ॲज द इररेग्युलर आर्मी ऑफ मराठाज. पेंढारी जे आहेत तर त्यांना मराठ्यांची इररेग्युलर आर्मी असं म्हटलं आहे. मग ते काय की साधारणतः मराठी सरदार जर कुठेही लढायला गेले तर आजूबाजूला वेगळ्या भटक्या वेगळ्या टोळ्या होत्या. तर त्या टोळ्या की मराठ्यांच्या मागावरती असत मागे मागे. आणि जर कधी मराठ्यांना जर कधी मदत लागली, पाणी आणून दे, हत्ती घोडे वगैरे यांची काही निगा राख, तर ते करत. मात्र मराठ्यांच्या प्रमुख लुटीमध्ये शिवाजीराजांच्या काळापासून धोरण होतं की फक्त श्रीमंतांचे धातू लुटायचे, सोने आणि चांदी, दुसरं काहीही लुटायचं नाही असा अघोषित नियम होता. मात्र काय केलं की जे पेंढारी होते की मराठा सरदारांनी सोने आणि चांदी लुटलं तर सगळं या काळात मग सोने चांदी वगैरे सगळं घेऊन बाहेर पडत. आणि ते बाहेर पडल्यानंतर हे पेंढारी काय करत की बाकीचे मग उरलं जे काय ताट, वाट्या, गोधड्या, चमच्या, उशा सगळं काय घेऊन येतं. मग त्या कारणास्तव मराठ्यांची इज्जत धोक्यात आलते. त्यासोबतच हे उडवडीमध्ये प्रसिद्ध होते की एकदा वॉरन हेस्टिंग या काळात गेला होता तर त्याची चप्पलच उडवली आहे, एकदा त्याची रिव्हॉल्वर उडवली आहे. त्या अशी उडवडीच्या राजकारणामध्ये ते चांगले स्ट्रॉंग होते तसे. मग या हेस्टिंगने की लॉर्ड हेस्टिंग आला होता, वॉरन हेस्टिंग वेगळा आणि इथं या काळात लॉर्ड हेस्टिंग आला होता 1814-15च्या दरम्यान. मग या लॉर्ड हेस्टिंगने की मराठ्यांना या काळात सांगितले की बिहेव युअर बार्किंग डॉग्स, की तुमचे भुंकणारे कुत्रे आहेत पेंढारी त्यांना आवरा. मराठी म्हणले की पहिल्यापासूनच त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही,
आता म्हणलं की ठीक आहे की आम्ही युद्ध करू. मात्र हे पेंढारी काय करायचे, स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी शिंदेशाही पेंढारी, होळकरशाही पेंढारी, पेशवेशाही पेंढारी अशी गोंडस नावं स्वतःच नावं पुढं लावायचे. आणि मग आता झालं की आता हेस्टिंगला तेच हवं होतं. ओके, सो वॉर्ड हेस्टिंग वेगळा आहे आणि लॉर्ड हेस्टिंग वेगळा आहे. पहिल्या इंग्रज मराठा युद्धाच्या वेळेस लॉर्ड हेस्टिंग नव्हता, तर वॉरन हेस्टिंग होता. तो किरकोळ माणूस होता, लॉर्ड नव्हता. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या वेळेस वेलस्ली होता, तैनाती फौज करणारा. आणि तिसऱ्या वेळेस मग हेस्टिंग आला, लॉर्ड हेस्टिंग. तर पेंढाऱ्यांशी संघर्ष झाला आणि अप्रत्यक्षपणे मराठा सत्तेला आव्हान दिलं आहे. हेस्टिंगने भोसले, बाजीराव पेशवा आणि शिंदे यांना अपमानकारक तह स्वीकारण्यास भाग पाडलं. बाजीराव पेशव्याने अंतिमतः इथं मग युद्धाचा निर्णय घेतला की त्याला दरबारामध्ये या काळात काही इज्जत नसे, कोणी मोजत नसे, कोणी त्याच्याकडे लक्ष देत नसे. मग आता पेशव्यासोबत या काळात आप्पासाहेब भोसले, मल्हारराव होळकर द्वितीय हे सगळे वेगळे इथं आले होते. मग आता की इथं नेमकं झालं काय की पेंढारी युद्धावरून की त्यांनी शिंदे, होळकर आणि पेशवे यांच्या सैनिकांना त्रास द्यायला सुरुवात केलीच होती. त्यावरूनच खऱ्या अर्थानं युद्ध पेटलं. मात्र एक तात्पुरतं कारण ठिणगी पेटली आहे की गायकवाड, अहमदाबादचे गायकवाड होते. तर या गायकवाडांचा दूत गंगाधर शास्त्री किंवा गंगाधर पंत म्हणून पुणे या दरबारात होता. मात्र आता की इथे की जरा महसुलावरून संबंध ताणले गेले की गायकवाडांनी पेशव्याला किती महसूल द्यायचा त्यावरून वाटाघाटी, बार्गेनिंग या काळात सगळ्या चालू होत्या. मात्र मग आता गायकवाडांनी ब्रिटिशांची मदत घेतली होती आणि म्हणून की पेशव्याचा या काळात कट्टर सहकारी होता ते म्हणजे मग त्र्यंबकजी डेंगळे. तर या त्र्यंबक डेंगळेने गंगाधर शास्त्रीची या काळात हत्या केली की त्र्यंबक डेंगळेने गंगाधर शास्त्रीची पुण्यात हत्या केली. ब्रिटिशांना पक्की खबर होती. मग त्यांनी शो कॉज नोटीस पाठवली बाजीरावला, हे काय घडत आहे. बाजीराव म्हणलं की या घटनेशी माझा काही संबंध नाही आणि त्या कारणास्तव आता खडाजंगी झाली आणि बाजीरावावर पुण्याचा तह लादला आहे तसा. कारण की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेसच सांगितलं होतं की बडोद्याच्या गायकवाडांवर हल्ला करायचा नाही. मग आता गायकवाडांचं दूध मारून टाकला आहे. मग पुणे करार 13 जून 1817 रोजी झाला आहे. यामध्ये बाजीरावाने आपल्या वेगळ्या परिसरातील नियंत्रणाचा त्याग केला. इतर सत्तांशी की त्याचे ब्रिटिश रेसिडेंट माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन याच्या माध्यमातूनच संबंध ठेवण्याचं घोषित करण्यात आलं आहे. अहमदनगरचा किल्ला पेशव्याच्या ताब्यातून गेला. बुंदेलखंड, माळवा, झाशी हे सगळे अधिकार त्याही काळात होते, तर हे ब्रिटिशांनी सिस्टमॅटिकली काढून घेतलं आहे. त्यानंतर कंपनीचे सैन्य पुण्यात ठेवण्यास पेशव्यांनी संमती दिली आणि तो सगळ्यात मोठा मूर्खपणा झाला आहे. ओके, आपल्या प्रदेशातून की कंपनीला त्यांचे सैनिक नेण्यास भाग की एका पद्धतीने की तुम्ही माझ्या परिसरातून सैनिक नेऊ शकता. पूर्वी करार असत की कोणाचं सैन्य पोहोचत असेल, शिंदे म्हणत माझ्या परिसरातून जायचं नाही, होळकर म्हणत माझ्या परिसरातून जायचं नाही, पेशवे म्हणत माझ्या परिसरातून. आता काय केलं आहे तर आता परवानगी द्यावी लागली बळजबरीने. त्यासोबतच की मधल्या काळात मग त्यांनी शिंदेंना वेगळं करण्याचा डाव केला की राजपूतांवरती शिंद्यांचा प्रभाव होता, वेगळ्या राजपूत राजांवरती. मग हेस्टिंगला इथं पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करायचा होता म्हणून त्यांनी शिंदेंसोबत करार केला आणि खरोखरचे पेंढारी की जे मराठ्यांची सैनिकही नव्हते ते ब्रिटिशांना त्रास देत होते, त्यात काही शंका नाही. पेंढाऱ्यांविरुद्ध की ब्रिटिशांनी शिंद्यांनी मदत करावी असं करार केला आहे. ओके, त्यासोबतच राजपूतान्यावरील सर्व अधिकार शिंद्यांनी सोडून द्यावा. तसं तर राजपूतान्यामध्ये डायरेक्ट कंट्रोल नव्हता, इनडायरेक्ट कंट्रोल होता. मात्र तेही प्रकरण पुढं गाजलं आहे. ओके, सो मग पेंढारी आणि ही सगळी वेगवेगळी युद्धे या काळात इथं चालू होऊ लागली. तर पेंढाऱ्यांची जी युद्धे आहेत आणि साधारणतः की ही जी वेगवेगळी युद्धे आहेत की वारंवार इथे चालू होऊ लागलीत. या सगळ्या घडामोडी घडत असताना की इथं सीताबर्डीची लढाई नावाचं एक प्रसिद्ध प्रकरण घडलं आहे. ओके, सो साधारणतः की सीताबर्डीची लढाई यामध्ये नोव्हेंबर 1817च्या दरम्यान इथं नागपूरकर भोसले होते. मग ब्रिटिशांनी एका पद्धतीने त्यांना संपवण्याचा घाट घातला आहे. या भोसलेंच्या ताब्यातील उज्जैन महिदपूरची लढाई झाली डिसेंबर 1817 रोजी. त्यासोबतच मग आता इथं भोसले पराभूत केल्यानंतर होळकरांकडे मोर्चा वळवला आहे. यशवंतराव होळकरांच्या पत्नी होत्या तुळशीबाई यांनी या उठावामध्ये सहभाग घेतला आहे. पुढं 1857च्या उठावामध्ये झाशीच्या राणीने यांना प्रेरणास्थान मानलं आहे. ओके, कोणत्या तर बघ तुळशीबाई, कारण या ब्रिटिशांच्या विरोधात लढल्यात. हे ब्रिटिशांच्या विरोधात लढण्याचं, एखाद्या स्त्रीने लढण्याचं पहिलं उदाहरण मानलं गेलं. तसं UPSCने ओल्ड सिलेबसमध्ये त्यावरती क्वेश्चन विचारला आहे. त्यासोबतच की नंतरच्या टप्प्यामध्ये मात्र मग आता की आपापसामध्ये या काळात जशा लढाया चालू झाल्यात तसं ब्रिटिशांनी की मग शिंदे, होळकर, भोसले
गायकवाड हे सगळे वेगवेगळे निर्माण केले आणि पेशव्यावरती या काळात ठपका टाकला की त्र्यंबक डेंगळेला आमच्या ताब्यात सोपव. मात्र पेशव्याने या काळात नकार दिला शोकॉज नोटीसला. आणि मग इथं तात्पुरती की शाब्दिक वाचाबाची झाली असं पण म्हणूयात की माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनने की या ॲरोगंट उत्तराला उत्तर देण्यासाठी म्हणून डायरेक्टली शनिवारवाड्याच्या प्रांगणातील तैनाती फौज होती ती धाडकन आतमध्ये जसा इशारा दिला आहे तसं बाजीराव मागच्या दरवाजाने पळून गेला त्याच्या सहकाऱ्यांसमवेत. मग तिथं की मग खडकी या ठिकाणी युद्ध झालं आहे. त्यासोबतच मग सुरुवातीला तर हडपसर या परिसरात युद्ध झालं आहे आणि त्यानंतर येरवड्याला युद्ध झालं आहे. त्यासोबतच खडकी आहे आणि त्यासोबतच कोरेगाव या ठिकाणी ब्रिटिशांचा भलामोठा दारुगोळा तोफखान्यांचा कॅम्प होता. तर बाजीरावने त्याच्यावरती हल्ला केला तर तिथे बाजीरावाचा पराभव झाला आहे. 1 जानेवारी 1818 रोजी झालेल्या कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये एका पद्धतीने काय घडलं आहे तर मग बाजीराव एका पद्धतीने संपुष्टात आला आहे की पेशवाई या काळात संपुष्टात आलेली आहे तशी. मग नंतरच्या टप्प्यात की आष्टीला 1818 रोजी किरकोळ लढाई झाली. ओके, मात्र कोरेगाव भीमालाच एका पद्धतीने ते संपुष्टात आले होते. तर या लढाईमध्ये बाजीराव पराभूत झाला आहे आणि पेशव्यांनी स्वतःचं निर्विवाद वर्चस्व जे होतं ते एका पद्धतीने संपुष्टात आलं आहे. बाजीरावाच्या मंत्रिमंडळामध्येच एक या काळात मनुष्य होता म्हणजे मग बाळाजी पंत नातू या व्यक्तीनेच काय केलं आहे तर मग शनिवार वाड्यावरील मराठ्यांचा झेंडा या काळात खाली केला आणि युनियन जॅक फडकावला तसा. ओके, आता यावेळी की मंदासोरचा तह म्हणून झाला आहे 6 जानेवारी 1818 रोजी की यामध्ये की होळकरांवरती पेशव्यांचे नियंत्रण राहणार नाही आणि होळकरांनी काय केलं तर तैनाती फौज स्वीकारली. आणि एका पद्धतीने मग आता होळकर एक प्रमुख आधारस्तंभ होते की मराठा सत्ता एका पद्धतीने संपली आहे. ब्रिटिशांनी खूप डोकं लावलं. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन खूप हुशार होता की त्याने पेशवाईतील वेगळ्या पद्धती होत्या, खास करून ब्राह्मणांना भोजन देण्याची पद्धती त्याने चालू ठेवली आहे. त्यासोबतच पुणे हे केंद्र की त्याचं महत्त्व कमी करण्यासाठी म्हणून मुंबईला या काळात हेडक्वार्टर नेलं आहे. त्याने पेशवाई या काळात बुडवली म्हणून त्याचा सन्मान करण्यासाठी ब्रिटिशांनी एक योजना आखली होती. ती कोणती तर तू अख्ख्या भारताचा गव्हर्नर जनरल बन. मात्र त्याने नम्रपणे या काळात नाकारलं की गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होण्याऐवजी मी याच परिसरात राहतो. आणि त्याला भारताच्या इतिहासावरती या काळात पुस्तक लिहायचं होतं. त्याच्या व्यक्तिगत संग्रहालयामध्ये 27,000पेक्षाही जास्त पुस्तकं होती आणि प्रत्येक पुस्तकाचं रीडिंग करण्यासाठी त्याने वेगवेगळा एक सैनिक आणि त्यासोबतच नोट्स काढणारा व्यक्ती ठेवला होता की ज्यावेळेस त्याची लायब्ररी तो घेऊन चालत असे. शिफ्ट करायची असेल तर एखादी फौजच चालते की काय असा संभ्रम या काळात लोकांना निर्माण होईल की उत्कृष्ट विद्वान होता. त्याची संस्कृत आणि मराठी हे पेशव्यापेक्षाही उत्तम असल्याचं वेगळे तज्ज्ञ नोंदवतात तसं. मग त्याने मुंबई हे नवीन केंद्र या काळात निर्माण केलं आणि ब्रिटिशांच्या काळात खऱ्या अर्थाने की मग आता मुंबईला मोठा ग्लॅमर मिळाला आहे तसा. ओके, मग आता 1818 रोजी त्याने पेशवाईचा हस्त केला. मात्र तो म्हणला की पेशवा कोण होता तर छत्रपतींचा एक नॉर्मल सेवक होता की तुम्ही लोड घेऊ नका की काय करा. तर मग छत्रपती आहेतच की. आणि म्हणून 1818 रोजी ज्या वर्षी पेशवाई बुडवली त्याच वर्षी त्याने की छत्रपतींची एक वेगळी गादी निर्माण केली. भोसले, ओके, भोसले संस्थान किंवा मग सातारा संस्थान ग्रँड डफ या अधिकाऱ्याला मदत म्हणून त्या ठिकाणी नेमले. तोही प्रचंड विद्वान होता आणि त्यानेच मराठ्यांचा किंवा शिवाजीराजांचा खरा इतिहास बाहेर काढला. कारण पेशवे का हरले कारण शिवाजीराजांचे इतिहास ते विसरले होते की त्यांना खूपच दुसर कल्पना होते की थोरले महाराज. मग थोरले महाराज कोण होते, त्यांचं कर्तृत्व काय होतं, त्यांचं ध्येय धोरण काय होते बऱ्यापैकी सगळे विसरून गेले होते. मग छत्रपती प्रतापसिंह महाराज होते की यांना पुढे की गादीवरून ब्रिटिशांनी सिस्टमॅटिकली पदच्युत केलं आहे आणि 1874 रोजी किंवा त्यांचा काशी या परिसरामध्ये मग मृत्यू झाला तसा. मग त्यामुळे ब्रिटिशांची हुशारी लक्षामध्ये येते. याच काळात ब्रिटिशांनी मराठ्यांचे वेगळे किल्ले पाडण्याचं षडयंत्र आखलं. कारण काय तर मग वेगळे वाडे वेगळे किल्ले हे मराठ्यांच्या एक अस्मिता मानल्या जात होत्या. मग असंही मराठ्यांचे वेगळे किल्ले पडक्या अवस्थेमध्ये दिसतात. त्याचं कारण काय तर ब्रिटिशांनी तिथं दारुगोळा तोफखाना लावला, सुरुंग लावून ते सगळे किल्ले पाडून टाकलेत. कारण ते किल्ल्यांकडे पाहिलं तर शिवाजीराजे आणि त्यांचा पराक्रम या काळात मराठ्यांना आठवत होता आणि म्हणून जाणीवपूर्वक किल्ले पाडण्याचं कार्य हे ब्रिटिशांनी केलं तसं. मग सातारचे प्रतापसिंह जे होते ते त्यांना ब्रिटिशांनी पेन्शन मान्य केली होती मात्र ती वेळोवेळी मिळत नव्हती आणि म्हणून कोणाला पाठवलं तर रंगो बापूजी गुप्ते यांना तिथं पाठवण्यात आलं आहे की ते 14 वेगळ्या सहकाऱ्यांसोबत तिथं केस लढवली त्यांनी. मात्र मग या अन्याय अत्याचाराच्या विरोधात इंग्लंडपर्यंत दाद मागूनही काय उपयोग झाला नाही. 1848 की दत्तक वारसा किंवा दत्तक विधान नामंजूर करण्यात आलं होतं. मात्र इथंही प्रकरण वेगळंच घडलं आहे की डलहौसीने नंतर काय केलं आहे की साधारणतः दत्तक वारसा किंवा दत्तक विधान नामंजूर करून हे सातारा संस्थाने खालसा केला आहे. छत्रपती प्रतापसिंह महाराज या काळात होते की त्यांनी सातारा, महाबळेश्वर आणि प्रतापगड या परिसरात वेगळे रस्ते निर्माण केले
जे नंतर की मग भारत सरकारने पुढे डेव्हलप केले आहे. त्यासोबतच महाडपर्यंत हे सगळं प्रकरण गेलं आहे. मुलामुलींना शिकवण्यासाठी त्यांनी पाठशाळा काढल्यात. त्यासोबतच की छापखाने काढून अनेक उपयुक्त ग्रंथ त्यांनी छापून घेतलेत. तसं आहे तर त्याही बाबतीत त्यांचं मोठं योगदान आहे. राजनीतीविषयक की सभानीती ह्या नावाचा त्यांचा एक गाजला ग्रंथ आहे. तो अशा पद्धतीने की ब्रिटिशांनी सिस्टमॅटिकली साधारणतः काय केलं आहे की वेगळ्या सत्ता संपुष्टात आणत होतेच, तर या काळात मराठीशाही देखील त्यांनी संपवली आहे. आणि त्यानंतर की मग वेगळ्या परिसरातील सत्ता संपून हळू होते ज्या पद्धतीने स्वतःचा की वर्चस्व किंवा अंमल निर्माण करत होत्या, तर त्याचा एक आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तसा आढावा घेणार आहोत. तसा